रुको जरा, सबर करो। मजा नहीं आ रहा है। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल लाईक करूंगा, शेअर नाही केलास तर शेअर करूंगा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे यूज केल्या मिळेल सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो। सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट आलेट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग प्लस प्रोजेक्ट मध्ये यायचं मित्रांनो। आल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट बीटमार्क दिलेला आहे मित्रांनो। मग आपल्या सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट बीटमार्क पुशला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं ऑलरेडी व्हिडिओ वगैरे एडिट करून दिलेला मित्रांनो। मग आपलं फक्त फोटो वगैरे ऍड करून घ्यायचं मित्रांनो। फोटो वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या व्हिडिओला पूर्ण बघावं लागेल, तर तुम्हाला समजून जाईल, नाहीतर तुम्ही व्हिडिओला स्किप करताल तर व्हिडिओला समजणार नाही मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं म्हणजे फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग सर्वात अगोदर प्लस प्रोजेक्ट सॉन्ग वगैरे ऍड करून घ्या। सॉन्ग वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या ऑडिओच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला स्क्रॉल करायचं, जे का तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं व्हिडिओ सॉन्ग वगैरे ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट पीएनजी वगैरे ऑफ झाले दिसून जातील मित्रांनो। मग आपला ते पीएनजीला ऑन करून घ्यायचं। असं प्रोजेक्ट लेफ्ट साईडला जे का डोळ्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून ऑन करून घ्यायचं। मी ऑन करता मित्रांनो, त्याच तुम्ही लवकरात लवकर सर्व पीएनजी वगैरे ऑन करून घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर सर्व पीएनजी वगैरे ऑन करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो मी अशा प्रोजेक्ट पीएनजी वगैरे ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं फोटो वगैरे दिसून जातील मित्रांनो। मग आपल्या जे का तुमची फोटो वगैरे ऍड करून घ्या, स्वतःची फोटो वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला फोटोजला रिप्लेस वगैरे करून घ्यायचं। रिप्लेस करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला फर्स्टला फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का असं प्रोजेक्ट नाव वगैरे दिसत आहे स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। अशा प्रकारे जे का तुमची फोटो दिसेल मित्रांनो, या फोटोला सिलेक्ट करायचं मित्रांनो। मग आपल्या वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड फोटो करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला प्रोजेक्ट आणखीन स्क्रॉल करायचं, सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे का फोटो आहे मित्रांनो तुमची अशा प्रोजेक्ट फोटोला सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट हे लहान फोटो आहे मित्रांनो। जर तुम्हाला फोटो वगैरे अशा प्रोजेक्ट ऍड करण्यासाठी काही प्रॉब्लेम होत असेल तर मग आपला अशा दोन्ही बटन प्रेस करून अशा प्रोजेक्ट मोठी करून घ्यायचं। मोठी केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो। जे का फोटोला सिलेक्ट करायचं मित्रांनो। मग आपल्या फोटोला सिलेक्ट करून वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करायचं मित्रांनो। सिलेक्ट केल्यानंतर वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ऍड करून घ्यायचं। ऍड करून घेतल्यानंतर मित्रांनो जसं मी फोटो वगैरे ऍड करण्यासाठी सांगितलेलं आहे किंवा मी ऍड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो, त्या सिस्टममध्ये सेम वगैरे प्रोसेस वगैरे करून घ्यायचं मित्रांनो। एकदम सोप्या पद्धतीने आपला व्हिडिओ वगैरे झालेला आहे मित्रांनो। मग आपला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या। लाईक केल्यानंतर नंतर मित्रांनो मग आपला जे का चॅनलला सबस्क्राइब केलं नसतं सबस्क्राइब पण करून घ्या मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो। एकदम छान असं आपण व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने आणत असतो मित्रांनो। आणि मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फोटो वगैरे ऍड केल्यानंतर रिप्लेस वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट थोडंफार लहान करून घ्यायचं। लहान केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपलं एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट फर्स्टला आहे, जसं की मी अशा प्रोजेक्ट 14.16 बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट रेक्टेंगल ऍड करून घ्यायचं। रेक्टेंगल ऍड केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन वरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्यायचं। मग आपल्याला लास्ट ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का कलर आहे त्याला ब्लॅक करून घ्यायचं। ब्लॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला ब्लेंडिंग ऑपोसिटीवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट 10 ठेवून घ्यायचं, म्हणजे जसं 11 ठेवत आहे तेव्हा 11 किंवा 10-11 ठेवून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इफेक्टवरती क्लिक करायचं, ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। वर सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या वर सर्चवरती ब्लिंक इफेक्ट सर्च करून घ्यायचं, म्हणजे जसं मी ब्लिंक इफेक्ट सर्च करतो मित्रांनो त्यासाठी मी ब्लिंक इफेक्ट सर्च करून घ्यायचं। सर्च केल्यानंतर मित्रांनो प्रोजेक्ट ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला
स्प्रोचे 16.00 करून 00 केल्यानंतर मित्रांनो मग आपलं एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला व्हिडिओ वगैरे जबरदस्त पद्धतीने बनवून वगैरे रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या स्प्रोच्या वर शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपल्या स्प्रोच्या एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन दिसत आहे मित्रांनो, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तो आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।